नमस्कार मित्रांनो, आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल सुगंधी आणि झणझणीत चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण पहिल्यांदा बरिस्ताची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला कांदा कापून घ्यावा लागेल. कांदा असा कापा की तो जास्त मोठा किंवा जास्त बारीक नको, तो मध्यम साईजमध्ये कापून घेऊया. मग त्याला मीठ लावून घेऊया. मीठ लावल्यानंतर गॅस चालू करून कढाईत तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मीठ लावलेला कांदा तेलात टाकूया. कांदा हलकासा ब्राऊन होस तोपर्यंत त्याला तळूया. हलकासा ब्राऊन झाल्यानंतर कांदा काढून घेऊया. आता आपण चिकन मॅरिनेशनची तयारी करून घ्या. चिकन मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य दिसत आहे. चिकन धुवून घेऊन त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मीठ, बरिस्ता, दही, बरिस्ता तळलेले तेल टाकून मिक्स करून घेऊया. मग ते फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. आता दुसऱ्या साईडला पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाणी गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल, खडा मसाला, मीठ टाकून पाण्याला उकळी आणून देऊया. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले तांदूळ उकळत्या पाण्यात टाकून देऊया. तोपर्यंत आपण मेन फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपण टोमॅटो कापून घेऊया. तांदूळ दुसऱ्या साईडला बॉईल होत आहे. पाच मिनिटानंतर एकदा तांदूळ शिजला आहे का नाही तो चेक करून घ्या. तांदूळ हा 70% पर्यंत शिजला पाहिजे हे चेक करून घेऊया. आता तांदूळ 70 ते 80% पर्यंत शिजलेला आहे, तो आपण आता काढून घेऊया. आता मेन फोडणी मारून घेऊया. त्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये बरीच तळलेले तेल, जिरं, कांदा, आले लसूण पेस्ट टाकून कांदा चांगला परतून घ्या. त्यामध्ये कट केलेला टोमॅटो, मीठ, धना पावडर, तिखट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला टाकून परतून घ्या. त्या फोडणीमध्ये दही पण टाकून घ्या.
फोडणी चांगली परतून घ्या. फोडणी तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्या. त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घ्या. चिकन टाकल्यानंतर ते चांगला परतून घ्या. चिकन शिजवायला ठेवा, पण चांगला शिजत आहे. चिकन शिजल्यानंतर बॉईल केलेला भात घेऊन लेयर मारून घ्या. लेयर मारून झाल्यानंतर भांडे उतरून घ्या आणि गॅसवर तवा ठेवून भांडे त्यावर ठेवा. तेल स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा फुलवाला ठेवा. आता त्या भातावर बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना टाकून दम द्यायला ठेवा. आता केसर आणि दूध मिक्स करून त्या भातावर टाकून द्या. कोळसा चांगला फुललेला आहे. तो एका बाउलमध्ये काढून भाताच्या मध्यभागी खोलगट भाग करून ते बाउल ठेवून द्या व त्यावर तूप टाका आणि लगेच ताट झाकून द्या. अशा तऱ्हेने आपण त्या बिर्याणीला कोळशाचा दम दिलेला. त्या भातावर तुपाची धार सोडून बिर्याणी सर्व करायला घ्या. आता हलक्या हाताने बिर्याणी मिक्स करा, जेणेकरून प्रत्येक घासात चिकन, भात आणि मसाल्याची परफेक्ट चव मिळेल. गरमागरम चिकन दम बिर्याणी रायता, सॅलड किंवा उकडलेल्या अंड्यासोबत सर्व करा आणि आपल्या कुटुंबासोबत या स्वादाचा आनंद घ्या. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी आनंदी फूड्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे तुमचा मित्र आणि पुन्हा भेटूया एका नव्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.